मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक, सातारा गॅझेट लागू करण्याच्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता। बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाई फेक, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी फासलं काळं। मुंबईतील शिवसेना नगरसेवकांची आजही गटनोंदणी नाहीच, गटनोंदणीचा निर्णय अचानक घेतला मागे। उद्धव ठाकरेंचे नगरसेवक महापालिकेमध्ये पोहोचले, आयुक्त कार्यालयातील नोंदींना पत्र दिलं, कार्यालयात नगरसेवक म्हणूनही झाली नोंद। मुंबई महानगरपालिका महापौर पदाच्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी उरले काही तास, अर्ज दाखल करण्यासाठी आज आणि उद्याचीच मुदत। मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना स्वतंत्र गट स्थापन करण्याची शक्यता, भाजपा सोबत सत्तेत राहणार पण गट मात्र स्वतंत्र ठेवणार, सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। एमआयएमच्या 5 नगरसेवकांनी केली गटनोंदणी, ठाण्यात कोणासोबत याचा निर्णय झालेला नाही, एमआयएम नगरसेविका सहर शेख यांची माहिती। चंद्रपुरातील काँग्रेसचा एक गट आपल्या संपर्कात असल्याचा सुधीर मुनगंटीवार यांचा दावा, वडेट्टीवार यांनी दावा फेटाळला। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरूच, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा दिवस शेवटचा। शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष नाही, स्पर्धाही नाही, सुधीर मुनगंटीवार तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांचंही वक्तव्य। मराठा उपसमितीची आज बैठक, उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार। बुधवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला होणार सादर। आदिवासी मोर्चाच्या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये चर्चा, आदिवासी नेते मुंबईत धडकण्यावर ठाम। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता यांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य, अंजली भारती नावाच्या गायिकेनं तोडले तारे। स्वच्छतागृहाचं बांधकाम करताना सापडली मंदिरासारखी प्रतिकृती, संभाजीनगरमध्ये मंदिराच्या कळसाखाली असलेलं भुयार सापडलं। जळगावामध्ये लाडक्या बहिणी चिडल्या, महिला बाल विकास केंद्रात घातला गोंधळ। बोरिवली राष्ट्रीय उद्यानातल्या आदिवासी पाड्यांवर कारवाई, पोलिसांची जमावावर दगडफेक। सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पुण्यातील धक्कादायक प्रकार, सासू सरपंच तर सासरे शिक्षक असल्याची माहिती। जन्मदात्या आईनंच केली 11 वर्षाच्या मुलाची हत्या, पुण्याच्या वाघोलीतील धक्कादायक प्रकार।